समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। पश्चिम महाराष्ट्रासह कोकण विभागातील काही जिल्ह्यांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या कोल्हापूर येथील उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखामध्ये पार पडला। हे सर्किट बेंच होण्यामागे तत्कालीन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि विद्यमान सीएटीचे अध्यक्ष रणजित वसंतराव मोरे साहेब यांचा मोठा वाटा आहे। ते खटाव तालुक्यातील निमसोडचे सुपुत्र आहेत। उद्घाटनाप्रसंगी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या भाषणात मोरे साहेबांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला। हा गौरव फक्त एक व्यक्तीचा गौरव नाही, तर संपूर्ण निमसोड गावाचा अभिमान आणि स्वाभिमान आहे, अशी भावना ग्रामस्थांची झाली आहे। त्यांच्या कामगिरीमुळे निमसोड गावातील प्रत्येक नागरिकांचे मस्तक उंचावले। गावातील युवक युवतींसाठी हा सत्कार म्हणजे प्रेरणादायी दीपस्तंभ आहे, जो पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे। निमसोडच्या मातीत जन्म घेऊन जागतिक स्तरावर नाव कमवणाऱ्या या थोर व्यक्तिमत्वाचा सन्मान म्हणजे आपल्या गावच्या इतिहासातील एक अविस्मरणीय अध्याय आहे, असं मत उद्घाटन सोहळ्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निमसोडचे सुपुत्र आणि राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित भैया देशमुख यांनी व्यक्त केले। दरम्यान याच कार्यक्रमात सर्किट बेंच इमारती संदर्भात चांगलं काम झाल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचेही मान्यवरांकडून कौतुक झाले। या कार्यक्रमास ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, विश्वजित कदम आदींसह शेकडो मान्यवर उपस्थित होते। तर कोल्हापूर येथे सर्किट बेंच झाल्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील लोकांच्या वेळ पैशाची चांगली बचत होण्याबरोबर न्यायदानाची प्रक्रिया जलद गतीने होण्यास मदत मिळणार आहे। पूर्णतः प्रयत्न सुरू ठेवले आणि पाठपुरावा सुरू ठेवला। पुढे जस्टिस रणजित मोरे, आदरणीय मोरे साहेब, निवृत्त न्यायाधीश आदरणीय मोरे साहेब यांचा शाल श्रीफळ आणि सन्मान करावा अशी मी विनंती आदरणीय गवई साहेबांना करतो। रणजित वसंतराव मोरे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील निमसोड गावचे आहेत। 2006 ते 2020 या कालखंडात रणजित मोरे साहेब मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले। मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून ते सेवानिवृत्त झाले। सध्या ते कॅटचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात। खंडपीठाच्या चळवळीत त्यांचं अमूल्य मार्गदर्शन आम्हाला लाभलं। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सत्कार आहे जस्टिस मोहित शाह साहेबांचा। माझी खूपच इच्छा होती की कोल्हापूरमध्ये मगाशी उल्लेख झाला, मोहित शाह साहेब बोलले। मोहित शाह साहेबांनी कमिटी नेमली होती। त्या कमिटीचे सदस्य आमचे मित्र रणजित मोरे हे होते आणि दुसरे जज होते, त्यांचं नाव घेत नाही। दोघांचा कॉन्फ्लिक्टिंग रिपोर्ट आला। एकाने म्हटलं की कोल्हापूरला खंडपीठ होऊ शकत नाही, मोरे साहेब म्हणाले की कोल्हापूरला खंडपीठ झालं पाहिजे। आणि त्यावेळेला आम्हाला सर्वांना खात्री होती की मोहित शाह साहेब रणजित मोरेंचा रिपोर्ट ऍक्सेप्ट करून कोल्हापूरला बेंच व्हावं असं डिक्लेरेशन देतील। मगाही सांगितल्याप्रमाणे कुठे माशी शिंकली माहीत नाही आणि आमचा सगळ्यांचा त्यांनी जे रिटायरमेंटचं भाषण दिलं त्या भाषणामध्ये आम्हाला वाटलं होतं की ते डिक्लेअर करतील, पण त्यांनी त्यावेळेला म्हटलं की रिपोर्ट जरी मोरे साहेबांचा बरोबर आहे तरी काही कारणामुळे ते डिक्लेरेशन देऊ शकत नाही। आज संपादक धनंजय क्षीरसागर, कोल्हापूर। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।